रेड स्टार कुकिंग चॅनलमध्ये आज आपण बनवतो आहे जवसाची चटणी. चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर मी इथं गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे आणि एक वाटीवर जवस घेतलेला आहे. तर हा जवस आता आपल्याला अगदी मंद आचेवर तडतड असा आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. छान भाजून घ्यायचं म्हणजे आपली चटणी छान होते. तर तुम्ही बघू शकताय छान असा जवस भाजला गेला आहे. तर त्याच्यामध्ये मी 8-10 पाकळ्या लसूण घातला आहे, 8-10 कढीपत्त्याची पानं आणि त्याच्यानंतर छान असं भाजून घेतलं आहे. त्याच्यानंतर मी अर्धी वाटी खोबरं पण घेतलं आहे. खोबरं खिसून घ्यायचं म्हणजे पटकन भाजलं जाते. आणि तुम्ही बघू शकताय सर्वच मिश्रण छान भाजलं गेलं आहे आणि याला थंड करून घ्यायचं आहे आता. आणि आता हे थंड झालेल्या मिश्रणामध्ये आपल्याला लाल तिखट घालून घ्यायचं आहे 1 चमचाभर. त्याच्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. सांधेदुखीवर अगदी गुणकार आहे ही चटणी आणि चवीलासुद्धा खूप छान लागते. आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदम बारीक असं याला वाटून घ्यायचं आहे. भाकरी किंवा चपातीबरोबर छान लागते. आणि तुम्ही बघू शकताय आपली जबरदस्त सुपर टेस्टी चटणी तयार आहे.